नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर स्पर्धा परीक्षेच्या वाटेवर. तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओचा विषय असणार आहे क्लाउड कम्प्युटिंग. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मुख्य करून क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय, त्याचप्रमाणे या टेक्नॉलॉजीचा कुठे कुठे वापर केला जातो, या टेक्नॉलॉजीचे फायदे काय आहेत, हे सगळं पाहून घेणार आहोत. ठीक आहे, तर चला पाहूयात. मित्रांनो, क्लाउड कम्प्युटिंग ही कम्प्युटर क्षेत्रातील एक शाखा आहे. पाहायला गेलं तर मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाउड कम्प्युटिंग, बिग डेटा असे अनेक प्रकारचे क्षेत्र आपण आज ऐकत असतो आणि त्याचप्रमाणे यांचा वापरसुद्धा डायरेक्ट इनडायरेक्टली करतच असतो. ठीक आहे, तर मित्रांनो, आज आपण मुख्य करून क्लाउड कम्प्युटिंग पाहणार आहोत. मित्रांनो, पाहायला गेलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला देतो येथे, आय बटनवर तुम्हाला येथे लिंक देतो. ठीक आहे, आणि शेवटीसुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला मी देईन, ते तुम्ही प्ले करून पाहू शकता. ठीक आहे, तर मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाउड कम्प्युटिंग, बिग डेटा या संगणक क्षेत्रातील अनेक शाखा आहेत. मित्रांनो, पाहायला गेलं तर या सगळ्या ज्या कम्प्युटरच्या शाखा आहेत त्यांचा वापर मानवी जीवन सुखी करण्यासाठी किंवा आपण असं म्हणू शकतो की माणसाचं काम हे कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो किंवा माणसाचं काम इफिशियंटली कसं व्हावं यासंबंधी याचा वापर केला जातो. ठीक आहे, तर या अनेक संगणक क्षेत्रातील शाखा आहेत आणि त्यातीलच क्लाउड कम्प्युटिंग शाखा आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, येथे असे लोक सुद्धा असतील की ज्यांनी पहिल्यांदाच हे नाव ऐकलं असेल. तर मित्रांनो, आपण सगळ्यांना एक म्हणजे ज्यांना माहिती नाही किंवा माहिती आहे ऑलरेडी अशा दोन्ही पण घटकांना येथे कन्सिडर करत आहोत आणि बेसिकपासून सुरुवात करत आहोत. ठीक आहे, तर मित्रांनो, क्लाउड, आता क्लाउडचा अर्थ आपल्याला माहिती आहे की ढग. तर मित्रांनो, येथे शब्दशः याचा अर्थ घेऊ नका. तर मित्रांनो, याचं नाव असं आहे म्हणजे क्लाउड कम्प्युटिंग आहे. तर कारण की क्लाउडचा अर्थ आपण एक ढग म्हणून घेतो. तर मित्रांनो, येथे आपल्याला शब्दशः अर्थ नाही घ्यायचा आहे, आपल्याला ढगाच्या कार्यानुसार क्लाउड कम्प्युटिंगचा अर्थ लावायचा आहे. तर पाहायला गेलं तर बघा, एक ढग म्हणून न घेता आपण याचा अर्थ असा घेतला पाहिजे की याचं काम सुद्धा एका ढगासारखं आहे. कसं, तर जसे अनेक कण मिळून एक ढग तयार होतो. म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे की पाण्याचे बाष्पीभवन झाल्यावर बाष्प वर जातं आणि त्याचे ढग तयार होतात. ठीक आहे, तसंच काय होतं, तर आपल्या सगळ्यांची माहिती असते, म्हणजे तुमची माहिती, माझी माहिती, अनेक सगळ्या भारतीयांची माहिती किंवा पूर्ण जगातल्या लोकांची माहिती ही याच्यामध्ये सेव्ह केली जाते आणि ते आपण एक कण म्हणून कन्सिडर करूया. ठीक आहे, आता हे सगळे कण मिळून एक ढग तयार होतो. ढग म्हणजे काय, तर क्लाउड तयार होतो. ठीक आहे, तसेच हे ढग एका ठिकाणावर असतात किंवा दुसऱ्या ठिकाणी सुद्धा असू शकतात. ठीक आहे, म्हणजे एक ढग एका ठिकाणी असतो किंवा दुसऱ्या ठिकाणी सुद्धा असू शकतो. तसंच आपली जी माहिती असते ती एका क्लाउड सिस्टममधून दुसऱ्या क्लाउड सिस्टममध्ये स्टोअर केली जाते. त्याचप्रमाणे तेथून ती तिसऱ्या क्लाउड सिस्टममध्ये सुद्धा स्टोअर केली जाते. याला रेप्लिकेशन असं म्हटलं जातं. मित्रांनो, हे तुम्हाला मी पुढे समजवतो. ठीक आहे, आता फक्त समजून घ्या. तर पाहायला गेलं तर आपली माहिती एका क्लाउडमधून दुसऱ्या क्लाउडमध्ये पाठवली जाते. पाहायला गेलं तर एकमेकांनी मिळून एका ढगांचे आवरण तयार होते, म्हणजे एक जाळं तयार होतं आणि हे मिळून त्यांना एकच अर्थ आपण म्हणू शकतो क्लाउड कम्प्युटिंग असं म्हटलं जातं. मिळून अर्थ एकच आहे की माहिती साठवण्याच्या तंत्रज्ञानाला आणि ती माहिती योग्यरित्या सांभाळून आवश्यक तिथे सुपूर्त करण्याच्या पद्धतीला क्लाउड कम्प्युटिंग असं म्हटलं जातं. ठीक आहे, क्लाउड कम्प्युटिंग असं म्हटलं जातं. म्हणजे बेसिक अर्थ काय याच्यातून निघतो की तुमची माहिती घ्यायची, ती स्टोअर करायची, ती सेक्युअरली स्टोअर करायची आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा ती अवेलेबल करून द्यायची. फक्त तुम्हाला यासाठी बेसिक नीड काय लागते, आवश्यकता काय लागते, तर इंटरनेट कनेक्शन. ठीक आहे, तर मित्रांनो, या टेक्नॉलॉजीचा सगळ्यात जास्त फायदा काय असतो माहिती आहे की तुम्ही तुमची माहिती कुठेही वापरू शकता. म्हणजे आज भारतात सुद्धा वापरू शकता, उद्या अमेरिकेत गेलात, चायनामध्ये गेलात, जपानमध्ये गेलात, तिथे सुद्धा तुम्ही वापरू शकता. फक्त तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन पाहिजे. तर या टेक्नॉलॉजीचा फायदा हा आहे. ठीक आहे, तर फायदे तोटे सुद्धा आपण पुढे पाहू. मित्रांनो, या तंत्रज्ञानाचा वापर हा फक्त माहिती साठवण्यापुरताच नाही आहे, तर अनेक गोष्टींसाठी याचा वापर केला जातो. जसे की सॉफ्टवेअर चालवणे, ऑनलाईन वर्ड ऑफिस चालवणे, व्हिडिओ एडिटिंग करणे, त्याचप्रमाणे गेम्स खेळणे, हे सगळं काम आपण येथे करू शकतो. म्हणजेच काय, तर बघा, काय कायांची कम्प्युटरची कॅपॅसिटी म्हणजे म्हणू शकतो आपण एका प्रकारे रॅम कमी असतो. ठीक आहे, प्रोसेसर कमी दर्जाचा असतो, म्हणजे i3 असतो, i5 असतो, ठीक आहे, i7 असतो. ठीक आहे, तर अशा प्रकारचे प्रत्येक कम्प्युटरची कॅपॅसिटी असते. ठीक आहे, तर प्रत्येक कम्प्युटरमध्ये प्रत्येक ॲप्लिकेशन चालेलच असं नाही. तर या क्लाउड सर्व्हिसचा फायदा काय असतो माहिती आहे मित्रांनो, की तुमच्याकडे फक्त एक इंटरनेट कनेक्शन पाहिजे आणि तुम्हाला हव्या त्या ॲप्लिकेशन्स म्हणा किंवा हवं ते सॉफ्टवेअर आपण ऑनलाईन तिकडे रन करू शकतो. म्हणजे तिकडे ते चालेल आणि तुम्ही घर बसल्या ते वापरू शकता. म्हणजे काय होईल, फक्त तुमचा इथे इंटरनेटचा वापर होतोय आणि बाकी सगळं सर्व्हर म्हणा किंवा प्रोसेसर्स म्हणा हे तिकडचे चालू आहेत. ठीक आहे, ते तुम्हाला डायरेक्ट सर्व्हिस देत आहेत.
असा एक आपण म्हणू शकतो एका प्रकारे याची आयडिया तुम्ही लावू शकता. पाहायला गेलं तर मित्रांनो, अनेक कंपन्या आज या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. जसं की गुगल आहे, ड्रॉपबॉक्स आहे, ॲमेझॉन आहे, ठीक आहे. आणि या सगळ्या सोयी या कंपन्या आपल्याला देत असतात. फक्त काय असतं की यासाठी आपल्याला काही किंमत मोजावी लागते. सुरुवातीला हे फ्री असतं आणि काही वेळानंतर आपल्याला पैसे मोजावे लागते, कारण की ही खूप कठीण पद्धत असते आणि आपल्याला आपण म्हणू शकतो एका प्रकारे स्वस्त दरातच हे अवेलेबल आहे. पाहायला गेलं तर मित्रांनो, आपण ही सेवा काही महिन्यांसाठी म्हणा किंवा काही वर्षासाठी म्हणा किंवा अनंत काळासाठी म्हणजे लाईफ टाईम सर्व्हिससुद्धा आपण घेऊ शकतो आणि हे सगळं आपल्या आवश्यकतेनुसार अवलंबून आहे. जसं एक कंपनी आहे, तिथे 10 कर्मचारी आहेत. उद्या जर तुमची कंपनी ग्रो झाली, त्यामध्ये 100 कर्मचारी आले, तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार डिमांड करू शकता, ठीक आहे. मग थोडे चार्जेस वाढवून आपण ती सर्व्हिस घेऊ शकतो. म्हणजे याचा फायदा काय होतो मित्रांनो माहिती आहे की जर समजा 100 एम्प्लॉईज वाढले तर तुम्हाला तेवढा खर्चसुद्धा वाढतो, ठीक आहे. आणि जो एक्स्ट्रा एक्सपेन्सेस असतो म्हणजे आपल्या मशीन्स म्हणा, त्यांना लागणारे प्रोसेसर्स म्हणा, हे सगळं आपल्याला हाय एंड घ्यायची गरज नाही आहे. आपण ते स्वस्त दरात सुद्धा घेऊ शकतो आणि हाय एंड कामं आपण ऑनलाईन या सर्व्हिसचा वापर करून करू शकतो, ठीक आहे. तर याचा हा सगळ्यात महत्त्वाचा वापर आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, आता मी येथे तुम्हाला बेसिक याचं काम कसं चालतं ते तुम्हाला समजवतो, ठीक आहे. आता आपण एक समजूया की हा तुमचा माझा PC आहे, ठीक आहे, माझा कम्प्युटर आहे आणि आता माझी हार्ड डिस्क आहे 500 GB आणि माझी हार्ड डिस्क जवळजवळ फुल झाली. आता मला क्लाउडचा वापर करून मला डेटा स्टोअर करायचा आहे, ठीक आहे. तर मी काय करतो, एक क्लाउड सर्व्हिस घेतो, गुगलची किंवा ॲमेझॉनची सर्व्हिस घेतली मी, ठीक आहे, असं समजा. आणि माझा मी डेटा ऑनलाईन स्टोअर करतो, ठीक आहे. आता माझा डेटा मी येथे स्टोअर केला आहे, एक फाईल आहे ती मी येथे स्टोअर केली. आता काय होणार, आता ही फाईल येथे स्टोअर झाली या क्लाउडमध्ये. आता हा क्लाउड काय करणार माहिती आहे काय, की हा क्लाउड आहे ना, हीच माहिती एका दुसऱ्या क्लाउडमध्ये स्टोअर करणार. परत ही माहिती येथून तिसऱ्या क्लाउडमध्ये स्टोअर केली जाणार. मित्रांनो, हे असं का केलं गेलं? मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न बेसिकली पडू शकतो की येथे स्टोअर आहे ना माझी माहिती, मग इथे सगळीकडे कशाला पसरवायची गरज आहे. म्हणजे असं होऊ शकतं की हा जो क्लाउड आहे, ठीक आहे, तो आपल्या भारतात आहे, हा क्लाउड अमेरिकेत आहे, हा क्लाउड दुसऱ्या रशियामध्ये, कॅनडामध्ये असं असू शकतं, ठीक आहे. त्यांचं लोकेशन कुठेही असू शकतं. तर मित्रांनो, माझी माहिती इकडे आणि इकडे पाठवायची गरज काय आहे? तर मित्रांनो, याला रेप्लिकेशन म्हटलं जातं. आता रेप्लिकेशनचा फायदा काय होतो बघा, समजा आता हा अमेरिकेत क्लाउड आहे, ठीक आहे. आणि समजा क्लाउड म्हणजे काय मित्रांनो, ते एक मशीनच असते, ठीक आहे, सर्व्हर असतात, ठीक आहे. आणि ते आपली माहिती स्टोअर करत असतात. ते एक प्रकारची मशीन असते. आता समजा त्या मशीनमध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि ती मशीन खराब झाली. आता मित्रांनो, ही अमेरिकेतली मशीन जिथे मी माझी माहिती स्टोअर केली ती जळाली आणि माझी माहिती ती पण इथे वाया जाईल, ठीक आहे. तर ही माहिती मी कुठून आणू, किंवा हे जे क्लाउड आहे ते खराब झालं, आता माझी माहिती तर गहाळ झाली. तर असं होऊ नये म्हणूनच आपली इकडची माहिती इकडे सुद्धा हलवली जाते आणि इकडून इकडे हलवली जाते. म्हणजे या सगळ्यांकडे माझी माहिती आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्या रेप्लिकेशन करून ठेवलं जातं का, कारण किंवा एक जर हा क्लाउड खराब झाला तर येथून आपण आपली माहिती काढू शकतो. तर याला रेप्लिकेशन म्हटलं जातं. आणि क्लाउड कम्प्युटिंग या सर्व्हिसचा हाच एक महत्त्वाचा फायदा आपण म्हणू शकतो की आपल्याला चिंता नसते की आपली माहिती गहाळ होईल. त्याचप्रमाणे क्लाउड्स आपल्याला सिक्युरिटीसुद्धा चांगल्या लेवलची देत असतात, ठीक आहे. तर याचा हा चांगल्या प्रकारे एक फायदा आपण म्हणू शकतो, ठीक आहे. तर अशा प्रकारे क्लाउड्स काम करतात. तर मित्रांनो, हे क्लाउड्समध्ये नक्की काय असतं ते आपण पाहूया. तर मित्रांनो, असे सर्व्हर रूम्स असतात, हे सर्व्हर्स असतात, ठीक आहे. या सगळ्यांमध्ये जी माहिती स्टोअर केलेली असते किंवा असे अनेक सर्व्हर मिळून एक आपण म्हणू शकतो एका प्रकारे क्लाउड तयार करतात, ठीक आहे. तर असंच असतं, दुसरं काही नसतं क्लाउड म्हणजे. तर असे सर्व्हर्स असतात, त्यामध्ये आपली माहिती स्टोअर केली जाते आणि असे अनेक ठिकाणी लोकेशन्सवर असे बनलेले असतात. तर येथून तिकडे आणि तिकडून तिसरीकडे अशी माहिती रेप्लिकेट केली जाते. तर यालाच आपण म्हणू शकतो क्लाउड कम्प्युटिंग सिस्टम म्हटलं जातं, ठीक आहे. तर आपण ऑनलाईन सुद्धा येथे ॲप्लिकेशन रन करू शकतो आणि आपला डेटा स्टोअर करू शकतो. अशा प्रकारचे आपण कामं येथे करू शकतो. तर मित्रांनो, पुढे पाहायला गेलं तर क्लाउड कम्प्युटिंगचा उपयोग काय आहे? तर मित्रांनो, व्यापारामध्ये म्हणजे बिझनेसमध्ये याचा वापर केला जाऊ शकतो. टेक्निकल ऑफिसेस म्हणजे इंजिनियर म्हणा, कोडिंग म्हणा, ठीक आहे, मोठे मोठे जी सॉफ्टवेअर्स असतात ती रन करणं झालं, ठीक आहे. तशी टेक्निकल कामं आपण येथे करू शकतो. त्याचप्रमाणे कॉल सेंटरमध्ये त्याचा वापर केला जाऊ शकतो, कॉलेजेसमध्ये वापर केला जाऊ शकतो, युनिव्हर्सिटीजमध्ये सुद्धा याचा वापर केला जाऊ शकतो. तर आणि अजून खूप क्षेत्र आहे की जिथे क्लाउड कम्प्युटिंगचा वापर केला जाऊ शकतो. तर ही खूपच उपयोगी टेक्नॉलॉजी आहे असं आपण म्हणू शकतो. तर मित्रांनो, पाहायला गेलं तर याचा फायदा काय आहे? तर माहिती तर सुरक्षित राहते आपली, जसं सिक्युरिटी लेवल आपल्याला चांगले देतात, त्याचप्रमाणे आपली माहिती कुठेही जाणार नाही, म्हणजे गहाळ होणार नाही, ठीक आहे. याची आपल्याला एक शाश्वती असते,
ठीक आहे. आपली माहिती आपण कुठे पण ॲक्सेस करू शकतो. म्हणजे आता मी मुंबईत राहतो, तर मी उद्या गावी गेलो तर मी गावीसुद्धा ते ॲक्सेस करू शकतो. दुसऱ्या देशात गेलो तेथे सुद्धा ॲक्सेस करू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारची सोय आपल्याला क्लाउड देत असतं. त्याचप्रमाणे स्वस्त सेवा, ठीक आहे, म्हणजे आपल्याला एकदम कमी किमतीत ही सेवा मिळत असते. त्याचप्रमाणे माहिती गहाळ होण्याची चिंता नसते. तर अशा प्रकारचे चांगल्या फॅसिलिटी आपल्याला क्लाउड कम्प्युटिंग हे देत असतं. ठीक आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्य करून काय पाहिलं आहे, तर क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय ते पाहिलं आहे. त्याचप्रमाणे ते कुठले सर्व्हिस देतात आपल्याला ते पाहिलं आहे. त्याचं कार्य करण्याची पद्धत काय आहे, क्लाउड कम्प्युटिंगची कार्य करण्याची पद्धत काय आहे ते सुद्धा आपण पाहून घेतलं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल स्पर्धा परीक्षेच्या वाटेवर सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.